प्रेज द लॉर्ड. प्रभूचे स्तुती असो. यावेळेस आपण इब्री लोकास पत्राचं 10 आणि 24 वचन आपण वाचणार आहोत. आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकाकडे लक्ष देऊ. जिवंत परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की आपल्या जीवनाद्वारे इतरांच्या मनामध्ये आपल्याला प्रीती आणि परमेश्वराच्या सत्कर्माचं गुण त्यांच्या जीवनामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून परमेश्वराचं वचन पूर्ण होणार आहे. आज आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःकडे परीक्षण करणं फार गरजेचं आहे की मी इतरांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं परमेश्वराचं गुण पेरत आहे, काही मी जगिक गुण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पेरत आहे, याकडे तुम्हाला आणि मला लक्ष देणं फार गरजेचं आहे. आज जर आपण परमेश्वराच्या प्रीतीचं व सत्कर्माचं गुण इतरांच्या जीवनामध्ये पेरत आहोत, जर आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत आहोत, तर त्याद्वारे तुमचं आणि माझं जीवन अधिक पटीने आश्रित करणार आहे. तो जिवंत परमेश्वर तुम्हाला आणि मला महान रीतीने आश्रित केल्याशिवाय राहणार नाही. आजच्या दिवसामध्ये आपण इतरांच्या जीवनामध्ये परमेश्वराचे गुण पेरूया, प्रीतीचे व सत्कर्माचे गुण इतरांच्या जीवनामध्ये पेरूया, जेणेकरून तुमचं आणि माझं जीवन हे आश्रित होणार आहे. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो त्या प्रत्येक लोकांसाठी. परमेश्वर, तुझ्या प्रीतीचं व सत्कर्माचं गुण या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पेरल्या जाण्यासाठी तू मदत कर. आमच्या जीवनाद्वारे तुझं आणि तुझं गौरव दे. आमच्या संपर्कात येणारा प्रत्येक जण हा परमेश्वराच्या इच्छेद्वारे चालण्यासाठी मदत कर. येशू ख्रिस्ता किती चांगला याचा अनुभव प्रत्येकाला येण्यासाठी मदत करा. तुझ्या नावाला धन्यवाद, उपकार मानतो. प्रत्येक लोकांना तू आशीर्वादित केलेला आहेस. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, उपकार मानतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. देवबाप करो तुम्हा सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो. आमेन.